पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी सर्वांनी मोठ्या आवाजाने येशूची स्तुती करा. मोठ्या आवाजाने Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. मत्तेय शुभवर्तमानामध्ये 14वा अध्यायामध्ये आपण पाहतो ते 14-13 पासूनचे वचन. हालेलुया. तिथे येशूने केलेले मोठा एक चमत्कार. Praise the Lord. गरजवंत लोकांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर प्रत्येकाचा त्रास समजणारा परमेश्वर त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना जे लागणार त्याची व्यवस्था करतो. तुम्ही आता तुमचं जीवन प्रभूला समर्पण करा. सिस्टर जेव्हा वाचणार तुम्ही ध्यानपूर्वक या वचन ऐका. प्रेज द लॉर्ड. सिस्टर वाचा. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. वचन 14. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला कळवला आला व त्याच्यातील दुखणेकऱ्यांस त्याने बरे केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशू माणूस आहे. देव पण आहे, माणूस पण आहे. प्रेज द लॉर्ड. माणूस असलेल्या येशूला कधी भूक लागली आहे, कधी तहान लागली आहे, कधी थकवा झालेला आहे. हालेलुया. कधीतरी वाटलेलं आहे थोडी वेळ एकांती जाऊन आबा त्याचा चेहरा बघत बसायचा. हालेलुया. येशू आबा त्याचा चेहरा बघत जरा शांतपणे बसण्यासाठी समुद्राच्या पलीकडे तारवात बसून गेले. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. तेवढ्यातच काही लोकांनी ट्रेन आणि मेट्रो पकडून पलीकडे पोहोचले. हालेलुया. धावत गेले तिकडे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे वचन आपल्याला शिकवत आहे आपले परमेश्वर स्वतःकडे बघणारा नाही. गरजवंत व्यक्ती समोर दिसलं तर आपल्या परमेश्वर कोणाकडे बघताय? जे गरजवंत व्यक्ती आहे त्यांच्याकडे लक्ष देत आहे. हालेलुया. आलेले लोक थोडे लंगडे होते, थोडे आंधळे होते,
तरी दाऊद पळत आलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. सगळ्यांच्याकडे येशूचा नजर आला. आता तुम्ही दोन्ही हात तुमच्या जातीवर ठेवा. भाकरी तुम्ही येशूकडे एकदा बघा आणि येशूला सांगा, येशू तुला दिसत आहे ना? येशू तू पाहत आहे ना? एकदा बोला. हालेलुया. धन्यवाद येशू. आता तुम्ही डोळे उघडा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज आपल्यामध्ये वसईतून आलेले थोडे लोक आहेत. Praise the Lord. वसईमध्ये करभट नावाच्या गावामध्ये हालेलुया गावामध्ये एक छोटीशी प्रार्थना भरली अनेक वर्षापूर्वी. Praise the Lord. त्या वर्षामध्ये आपण कुठे कुठे गेलो, पहिले पाऊस त्या सर्व भागामध्ये आपल्या पोहोचण्याबरोबरच झाले. आपली प्रार्थना तेव्हा पुण्यामध्ये झाले. पुण्यातील पहिले पाऊस तिकडे झाला. कर्नाटकामध्ये बेल्लारीमध्ये भयंकर उन्हाळा, पाणी नाही. हालेलुया. आपली प्रार्थना बेल्लारीमध्ये झाली. तिथे पहिले पाऊस तिकडे पडले. हैदराबाद मध्ये तेव्हा आपली प्रार्थना झाली. हालेलुया. सिकंदराबाद, हैदराबाद, हालेलुया. आपली प्रार्थना चालू झाली तेव्हा तिकडच्या सगळ्या ठिकाणी पहिले पाऊस पडले. Praise the Lord. वासईमध्ये पण त्या काळामध्ये पाऊस होता. हालेलुया. आपण तिकडे पोहोचलो, पहिल्या दिवशी पाऊस पडला. हालेलुया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक बसलेला आहे त्याच्या सभोवती पाऊस पडले. तिसऱ्या दिवसातील प्रार्थनामध्ये बरोबर लोक बसलेले आहेत तिकडेच जोरदार पाऊस. हालेलुया. मला अजून आठवत आहे तिकडचे भरपूर लोक जिथे प्रार्थना झाली त्याच्या आजूबाजूच्या घरातील लोक इकडे आता प्रार्थना तिकडे बसलेले आपल्या समोर. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता मी तुम्हाला बोललेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना तिकडे उभे राहून पाऊस जोरदार पडतो होते तेव्हा मी हालेलुया तिकडे थोडासा एक सामन्यावर होते. हालेलुया. मी डोकं असे केलं आणि विचारलं, येशू पाहत आहे ना? हालेलुया. नुसतं विचारलं, पाहत आहे ना? जोरात आलेले पाऊस एका क्षणामध्ये गायब झाला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. हे आपल्या परमेश्वराचा स्वभाव आहे. परमेश्वर गरजवंत व्यक्तीला पाहिलं तर त्याला स्पर्श करणार, त्याला बरे करणार. Praise the Lord. आपला विश्वास वाढवण्यासाठी काहीतरी विचारायचं, विचार नाही तर करायचं असं करणार. ते आपण बायबलमध्ये पाहतो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. जितके आजारी लोक तिकडे होते त्या सर्वांना येशूने बरे केलं. सिस्टर एकदम परत देवाचं वाच. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला कळवला आला व त्याच्यातील दुखणेकऱ्यांस त्याने बरे केले. आता छोटा मोठा त्रास कोणाला तरी असेल तर ते सगळे लोक उभे राहा. ज्या लोकांना
छोटा मोठा त्रास आहे, थोडा थोडा वासना आहे, थोडा थोडा व्यसन आहे. हालेलुया. काही गोष्टीतून सुटका भेटत नाही. हालेलुया. काही अडचणीतून आपण जातो. हालेलुया. अशा सगळ्या लोक हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टरनी शेवट वाचलेले जे वचन आहे तेवढे मात्र दोन्ही हात वर करत आणि सिस्टरच्या मागे बोलत. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला कळवळा आला व त्याच्यातील दुखणेकऱ्यांस त्याने बरे केले. येशू बाहेर आला, येशूने पाहिले, येशूला त्यांचा कळवळा आला. डोळे बंद करा. तुमच्या बद्दल येशूला कळवळा येणार जेव्हा तुम्ही नम्र होऊन येशूशी काहीतरी बोललं तर. तुम्ही नम्र होऊन जे काही बोलत आहे, नम्र होऊन बोललं तर येशूला तुमच्या कळवळा येणार. घरातील मुद्दा असो, जीवनातील मुद्दा असो, डोक्यामध्ये असलेल्या भीती असो, छातीमध्ये असलेल्या भीती असो, पोटामध्ये असलेल्या भीती असो. हालेलुया. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहे, येशूला नुसतं एकदा विचारा, येशू तू पाहत आहे ना, मी आलो आहे, तू पाहत आहे ना. मी पण त्या लोकांच्या सारखा पळत तिकडे आलो आहे, तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. येशू पहा ना. प्रभू येशू, तुझ्या कळवळा आलेले हृदय आज काल सदा सर्वदा समान आहे. आज इथे जमलेल्या प्रत्येक भावाकडे, बहिणीकडे तू बघितलं, तू त्यांना बरे केलेलं आहे. म्हणून येशू मी तुझे आभार मानतो. आपण सगळ्या वाईटाच्या बंधन तुटण्यासाठी जरा हात वर करत परमेश्वराची स्तुती करू. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहताय. आपल्या आतमध्ये राहणारा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काही लोकांना आता सांगून द्या, अजून देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी काहीतरी अटकल्यासारखा होते, म्हणल्यासारखा होते, त्या सर्व स्थितीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला मदत करत आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी जीवनामध्ये खूप मोठा एक धोका कुठेतरी अटकलेले होते. किती भयानक धोका तुमचा जीव घेण्यासारखा अटकलेले होते. परमेश्वराने तुम्हाला त्यातून सोडवलेलं आहे. हालेलुया. येशूने सांगितलं की तुमच्यामध्ये काही लोक इकडे तिकडे उभं राहून जे बोलत आहे ते काही भाषा बरोबर नाही. कधी कधी आपण मूर्खपणा बोलतो. तोंड उघडायच्या अगोदर येशूला विचारायचे, येशू बोलू का नको. काही ठिकाणी आपण तोंड बंद केलं तर बरं आहे, आपण तोंडच उघडायचं नाही, बाकी येशू करणार. हालेलुया. पवित्र संस्काराला हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी थोडा मानसिक त्रास आहे,
ज्यामध्ये गुडघ्याचा त्रास येशूचा दूर करून देत आहे. पुरुषांच्या संबंधातील काही शरीर भागाचा त्रास येशूचा दूर करून देत आहे. पोटाच्या डाव्या बाजूला असलेली दुखणे कोणाच्या तरी प्रभूने पूर्णपणे आता क्लिअर केलेलं आहे. लोक ठिकाणीवर नाही अशा अनुभवातून जाणाऱ्या अनेकांना प्रभू सुटका देतात. तुझ्यामध्ये कोणाला तरी चवून चवून खाता येत नाही असे काहीतरी त्रास आहे, तुम्ही कसं ते गिळत आहे. हालेलुया. आता तुम्हाला पवित्र आत्मा चवून चवून नीट खायला ज्ञान देत आहे. पायाच्या मांडीला वर भयंकर दुखत आहे असे कोणाला तरी त्या दुखण्यापासून येशूने सोडवलेलं आहे. अधून मधून जुलाब लगत आहे, डोकं दुखत आहे, चक्कर लागल्यासारखा होते, अशा त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभू सुटका देत आहे. डोळ्याचं दुखणं येशू बरे करून देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला थोडा मारामारी करायला वाटते, येशू त्यांना शांततेचा आत्मा देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे.